नागभीड तालुक्यातील सावंगी बडगे येथील नव्याने बांधकाम केलेल्या मामा तलावाची पार फुटल्याची बातमी समोर आली आहे। निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही पार फुटल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे। ही पार फुटल्याने शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। नागभीड तालुक्यात येत असलेल्या सावंगी बडगे येथील मामा तलावाचे पारीचे बांधकाम 3 महिन्यांपूर्वीच झालेले असताना देखील 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मामा तलावाची पार फुटली आहे। निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संबंधित अभियंता व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नुकसान झालेल्या शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। जलसंधारण विभाग कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत येत असलेल्या ट्रायबल योजनेच्या माध्यमातून मामा तलावाचे 2023-24 मध्ये अंदाजे 30 लाख रुपये किमतीचे काम मंजूर झाले होते। संबंधित मामा तलावाचे बांधकाम सहकारी संस्थांच्या वतीने मंजूर करण्यात आले होते। संबंधित मामा तलावाचे पारीचे बांधकाम सुरू असताना शेतकरी वर्गाने संबंधित प्रशासनाला हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे अवगत केले होते। मात्र पंचायत समिती सिंचाई अभियंता वैद्य यांनी शेतकरी वर्गाच्या या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि बांधकाम सुरू असताना एकही अधिकारी इकडे फिरकला सुद्धा नाही। इतकेच नाही तर या पारीला दगडाची सुद्धा पेंचिंग करण्यात आलेली नव्हती। तलावाची पार फुटल्यामुळे शेकडो हेक्टर जमिनीतील धान पिके पाण्याखाली गेल्यामुळे लाखो रुपयांचे शेतकरी वर्गाचे नुकसान झाले। तसेच संबंधित तलावात मासेमारी करणारे लोकांचे मासे पाण्यासोबत वाहून गेल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले। तरीही संबंधित वरिष्ठ अधिकारी वर्गांनी निकृष्ट झालेल्या बांधकामाची चौकशी करून झालेल्या नुकसानीचे तलाठी मार्फत पंचनामे करून संबंधित अभियंता व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी सावंगी व पळसगाव येथील शेतकरी वर्गाकडून केली गेली आहे। सावंगी तलाव हा परिपूर्ण फुटला आहे, कारण का यावर्षी नवीन तुर्माचा काम मंजूर झालेला होता। ते 30 लाखाची निधी होती। त्याच्यानंतर आम्ही वारंवार त्या संबंधित अधिकाऱ्याला इंजिनियरला फोन करून सुद्धा त्या कामावर येऊन सुद्धा बघत नव्हते आणि त्याच्यामुळे त्या ठेकेदारांना हा निकृष्ट दर्जाचा काम करून त्यांच्या अलगर्जीपणामुळे शेकडो शेती पाण्याखाली जाऊन शेकडो कास्तकाराचे नुकसान झाले आहे। याची नुकसान भरपाई आणि संबंधित जो अधिकारी आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करून निलंबनाची कारवाई करून कास्तकाराला योग्य तो न्याय देण्यात यावा अशी मागणी संपूर्ण कास्तकार, या तलावाच्या खालील कास्तकार, संपूर्ण ओलीत ज्यांची ओलीत शेती आहे त्यांची संपूर्ण कास्तकाराची अशी मागणी आहे की आम्हाला संबंधित जो अभियंता आहे याला वारंवार फोन करून सुद्धा त्यानं कामावर एकही खोदकाम चालू झाला, त्याच्यानंतर त्यानं ठेकेदारानं बांधकाम चालू केलं तरी तो येऊन सुद्धा बघितलं नाही कामावर। आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही वारंवार फोन बांधूनही झाला, त्याच्यानंतरही अभियंत्याला फोन केला का तुम्ही या। त्यांना पिचिंग सुद्धा लावली नाही, त्यांना पाळीवर माती सुद्धा बरोबर टाकली नाही। आम्ही वारंवार फोन करून सुद्धा तो येऊ शकला नाही आणि ठेकेदार आपली मुजोरी करून सगळ्या म्हणजे हो मी करतो बस वारंवार आम्हाला चॉकलेट देत राहिला आणि त्याच्यामुळे या निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि तो तलाव फुटला। या तलावाखाली जेवढी काही शेतकरी आहे, जेवढी काही शेती ओलीत आहे याचे पंचनामे करून सदर शेतकऱ्यांना तुरंत नुकसान भरपाई देण्यात यावी। CTV प्रतिनिधी परिमल मदनकर यांची रिपोर्ट।